रेल्वेत खाद्यपदार्थ खाल्ल्याने विषबाधांचे प्रमाण वाढत आहेत. या वाढत्या प्रकारांमुळे आयआरसीटीसीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लांबच्या प्रवासात रेल्वेगाडी किंवा रेल्वे स्थानकावर उपलब्ध खाद्य घेऊन प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी रेल्वेने या खाद्यपदार्थांबाबत अतिशय सतर्क असणे आवश्यक आहे. परंतु रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवरून प्रवाशांच्या कायमच तक्रारी असतात. आता तर शिळे किंवा दूषित अन्न प्रवाशांना विकण्याचे प्रकार समोर येत आहेत. गेल्या महिन्यात नागपूर स्थानकावरून खरेदी केलेले अन्न खाल्ल्यामुळे 70हून अधिक प्रवाशांना विषबाधा झाली होती. या प्रकरणाची चौकशी रेल्वेच्या वाणिज्य विभाग आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांनी केली. यामध्ये आयआरसीटीसीने खाद्यपदार्थ विक्रीचे जनआहार कंत्राट दिलेल्या व्यक्तीने शिळ्या अन्नाची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आयआरसीटीसीने कंत्राटदाराचा स्टॉल 1.5 महिना बंद केला आणि नंतर पुन्हा त्याला खाद्यपदार्थ विक्रीची मुभा दिली. अन्नातून विषबाधा होणे अतिशय गंभीर बाब असताना अशा प्रकारे कंत्राटदाराला पुन्हा संधी दिली गेली. यावर भारतीय प्रवासी यात्री केंद्राने आक्षेप घेतला आहे. केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे मंडळ नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार केली असून कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर.